गावातील शांत वातावरणात अचानक एक अशी घटना घडली. काही वेळासाठी संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. गावातील रहिवासी सुशांत पवार हे नेहमीप्रमाणे आपल्या शेतीतील कामासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्या विहिरीत काहीतरी हालचाली होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. सुरुवातीला नेमके काय आहे हे समजत नव्हते, मात्र जवळ जाऊन पाहिल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीन सरकली, कारण विहिरीच्या पाण्यात एक मोठा नाग पडला होता. नाग वारंवार बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता, मात्र विहिरीची खोली जास्त असल्याने त्याला बाहेर काढणे शक्य नव्हते. विहिरीत नाग पडल्याची माहिती काही क्षणातच गावभर पसरली. नाग पाहण्यासाठी मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी विहिरीभोवती गर्दी केली. काही नागरिकांनी नागाला मारण्याचा सल्ला दिला, तर काहींनी वनजीवन संरक्षणाचा विचार करून त्याला वाचवण्याची भूमिका घेतली. याच वेळी सुशांत पवार यांनी धाडसी आणि योग्य निर्णय घेतला. त्याने तत्काळ स्थानिक सर्पमित्राशी संपर्क साधला आणि संपूर्ण परिस्थितीची माहिती दिली. माहिती मिळताच सर्पमित्र काही वेळात घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पोहोचल्यानंतर सर्पमित्राने सर्वप्रथम परिस्थितीचा आढावा घेतला. विहिरीची खोली, नागाची स्थिती आणि बचाव कार्यादरम्यान निर्माण होणारे धोके याचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला. विहीर खोल असल्याने हे बचाव कार्य अत्यंत धोकादायक ठरणार असल्याचे स्पष्ट झाले. मात्र सर्पमित्रांनी कोणतीही भीती न बाळगता आवश्यक सुरक्षेची साधने तयार केली. दोरखंड, सर्पमित्राची विशेष उपकरणे आणि सुरक्षेची साधने याची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर सुरू झाला एक थरारक रेस्क्यू ऑपरेशन. सर्पमित्र हळूहळू दोरीच्या सहाय्याने विहिरीत उतरू लागले. खाली उतरल्यावर नाग अधिकच सावध झाला. अचानक आलेल्या हालचालीमुळे नागाने फुसकारा मारण्यास सुरुवात केली. काही क्षण परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण बनली. विहिरीच्या वर उभे असलेले ग्रामस्थ आणि सुशांत पवार यांचा श्वास रोखला गेला होता, कारण एकाच चुकीमुळे मोठी दुर्घटना घडू शकत होती. मात्र अनेक वर्षाचा अनुभव आणि संयमाच्या बळावर सर्पमित्राने नागाला शांत करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला. जवळपास अनेक मिनिटाच्या अथक प्रयत्नानंतर अखेर सर्पमित्राला नागावर नियंत्रण मिळवण्यात यश आले. विशेष उपकरणाच्या साहाय्याने त्याने नागाला सुरक्षितपणे पकडले. नागाला पकडल्यानंतर विहिरीच्या वर उभे असलेल्या नागरिकांनी एकच जल्लोष केला. अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडला, कारण इतका वेळ सर्वजण मोठ्या चिंतेत होते. सर्पमित्राने अत्यंत काळजीपूर्वक नागाला विहिरीतून बाहेर आणले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ काही नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केला असून तो आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. विहिरीतून सुखरूप बाहेर काढल्यानंतर नागाची प्रकृती तपासण्यात आली. सुदैवाने नागाला ती गंभीर दुखापत झाली नव्हती. नंतर वन्यजीवन संरक्षण नियमाचे पालन करत सर्पमित्राने नागाला मानवी वस्तीपासून दूर असलेल्या जंगल परिसरात सुरक्षितरित्या सोडून दिले. नाग जंगलात सोडण्यात आल्यानंतर उपस्थित नागरिकांनी सर्पमित्राच्या धाडसाचे आणि कार्याचे कौतुक केले.